गुड इव्हनिंग फ्रेंड्स. नेहमीप्रमाणे आज मी आपल्याला इंग्लिश स्पोकनच्या दृष्टीने आणि उन्हाळ्याच्या सुट्टीत सर्व विद्यार्थ्यांना, पालकांना आणि ज्यांना कोणाला इंग्रजी बोलणं शिकायचं आहे असे सर्वजण अशा प्रकारच्या वाक्यांचा सराव करून बिनधास्त न घाबरता इंग्रजी बोलू शकतात. आजचा माझा नवीन पॅटर्न आहे गो ऑन प्लस V4. सुरुवातीला आपल्याला गो ऑन वापरायचं आहे. त्याच्यानंतर V4 म्हणजे क्रियापदाचं चौथं रूप वापरायचं आहे. आता क्रियापदाचं चौथं रूप म्हणजे काय, की ज्या क्रियापदाला ING प्रत्यय असतो त्या क्रियापदाला चौथे रूप असे म्हणतात. मग गो ऑन प्लस V4 हा पॅटर्न वापरून नेमकं कशा प्रकारची वाक्य तयार होतात. एखादी कृती करत राहा. आता इथं एखादी हा शब्द चुकला आहे, म्हणजे मराठी व्याकरणाच्या दृष्टीने माझ्याकडून चुकीने लिहिला गेला, काही अडचण नाही, त्याबद्दल मी आपली क्षमा मागतो. तो एखादी झाला, आपल्याला एखादी पाहिजे. तर एखादी कृती करत राहा म्हणजे एखादी कृती, एखादं काम आपण जेव्हा करत राहतो तेव्हा अशा प्रकारची वाक्य म्हणजे गो ऑन प्लस V4 या पॅटर्ननुसार बोलतात, लिहितात, वाचतात. बघा, पहिलं वाक्य आहे गो ऑन रीडिंग, वाचत राहा. म्हणजे वाचण्याची क्रिया तुमची चालू ठेवा किंवा वाचण्याचं काम चालू ठेवा. गो ऑन रीडिंग, वाचत राहा. गो ऑन वॉकिंग, चालत राहा. गो ऑन टॉकिंग, बोलत राहा. म्हणजे ज्या विषयावर तुम्ही बोलत आहात, ज्या विषयावर आपली चर्चा चालू आहे ते तुम्ही कंटिन्यू करा, या अर्थाने बोलत राहा. गो ऑन वर्किंग, काम करत राहा. जे काम तुम्ही हाती घेतलेलं आहे ते काम करत राहा. गो ऑन इटिंग, खात राहा. गो ऑन स्लीपिंग, झोपत राहा. गो ऑन प्लेइंग, खेळत राहा. गो ऑन डान्सिंग, नाचत राहा. गो ऑन सिंगिंग, गाणे गात राहा. गो ऑन रायटिंग, लिहित राहा. तुम्ही असं बोलू शकतात. गो ऑन स्पीकिंग, बोलत राहा. गो ऑन ब्रशिंग, दात घासत राहा. गो ऑन वॉशिंग हँड्स, हात धुत राहा. गो ऑन लर्निंग, शिकत राहा. गो ऑन टीचिंग, शिकवत राहा. अनेक प्रकारची वाक्य आपण या पॅटर्ननुसार बोलू शकतो आणि सहज तयार करू शकतो आणि आपल्या मुलांना, विद्यार्थ्यांना, सगळ्या पालकांना सहज लक्षात राहील अशा प्रकारचा हा पॅटर्न आहे. तर अशा प्रकारची वाक्य तुम्ही बोलू शकतात. तर या पहिल्या स्क्रीनवर जवळपास आपण 10 वाक्य अभ्यासण्याचा या पॅटर्ननुसार प्रयत्न केलेला आहे. पुन्हा आपल्याला 10 वाक्यांचा अभ्यास करायचा आहे, जेणेकरून आपली चांगली प्रॅक्टिस होईल. लक्षात घ्या. गो ऑन ट्राईंग, 11व्या क्रमांकाचं वाक्य वाचत आहे मी. गो ऑन ट्राईंग, प्रयत्न करत राहा. गो ऑन लर्निंग, शिकत राहा. गो ऑन स्माइलिंग, हसत राहा. गो ऑन ड्रीमिंग, स्वप्न पाहत राहा. गो ऑन रनिंग, धावत राहा. गो ऑन ड्रायव्हिंग, गाडी चालवत राहा. गो ऑन हेल्पिंग, मदत करत राहा. गो ऑन आस्किंग, विचारत राहा. गो ऑन लिसनिंग, ऐकत राहा. गो ऑन वॉचिंग, पाहत राहा. आपण असं म्हणू शकतो. गो ऑन डान्सिंग, नाचत राहा. गो ऑन स्पीकिंग, बोलत राहा. गो ऑन लर्निंग, शिकत राहा. गो ऑन सिटिंग, बसत राहा. गो ऑन स्टँडिंग, उभे राहा. म्हणजे उभे राहण्याची कृती चालू ठेवा, कंटिन्यू ठेवा, म्हणजे उभे राहा. राईट. गो ऑन टीचिंग, शिकवत राहा. गो ऑन लिसनिंग, ऐकत राहा. गो ऑन जम्पिंग, उड्या मारत राहा. गो ऑन रनिंग, धावत राहा. अनेक प्रकारची वाक्य आपण या पॅटर्ननुसार बोलू शकतो आणि आपण नवीन इंग्लिश बोलण्यासाठी काहीतरी शिकत राहतो. तर अशा प्रकारची वाक्य शिकण्यासाठी आता 4-5 दिवसानंतर आपल्याला उन्हाळ्यात सुट्ट्या लागणार आहेत. त्या उन्हाळ्या सुट्ट्यांच्या मदतीने आपण इंग्रजी शिकू शकतात, बोलू शकतात. थँक्यू व्हेरी मच. धन्यवाद.